यांचं पुन्हा एकदा मंचावरती आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत करतो. सातत्यानं खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी ऑरेंज कॅप त्यांच्या माध्यमातून इथे दिल्या जातात. तर यानंतर होणारा सामना गावदेवी जुगाव आणि RS गोठवली टॉससाठी या विनंती करतोय. पहिला कॉल असेल गावदेवी जुगाव संघाचा कर्णधार आणि RS गोठवली संघाचा कर्णधार. तुम्ही टॉससाठी ते त्वरित या. टार्गेट आहे 30 धावांचा. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरले. डावकरा फलंदाज नितीन सुतार, त्याला साथ देतोय चेतन. तर वैयक्तिक पहिलं संघाचा पहिला आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. जय गणेश सारसोळे संघाकडून गणेश एक चांगला गोलंदाज आहे, नावाजलेला गोलंदाज आहे. जय गणेश सारसोळे संघ 25 मिनिट्स आपल्याला दिली गेले. त्या 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग इथे समजवायचे. तर पहिला चेंडू इथे टाकला जातोय. पॉवर प्लेचा पहिला षटक. पहिल्या चेंडूवर बिग हिट. चेंडू बराच काळ हवेत आहे. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव देखील इथे सहजरित्या काढली जाते. धावांचं अकाउंट ओपन होत आहे. धावांचा श्री गणेश होतोय. धाव फलकाचं दार इथे उघडलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 वर. 30 धावांचं टार्गेट आहे. ते चेस करत असताना चांगली सुरुवात इथे मात्र नितीनने आपल्या संघासाठी केली. कारण ज्यावेळेस तुमच्या संघाला 30 धावांची गरज आहे, बॉल टू रन तुम्ही चेस करताय, त्यावेळेस सातत्याने एकेरी दुहेरी धावा आणि खराब चेंडू जर मिळाला तर त्यावर चौकार खेचण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. आणि ती धमक मात्र नितीनमध्ये सातत्याने पाहायला मिळते. कारण या मैदानावर कुठल्याही प्रकारची क्रीडा स्पर्धा रंगत असली तर त्यामध्ये सातत्याने वाशीगाव संघाकडून खेळताना मुलाचं सहकार्य नितीनने नेहमीच केलंय. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा गणेशच्या गोलंदाजीवर. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. इथे मात्र सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, पंचांकडे अपील केलं, पंचांनी कळवलं हा चेंडू मात्र यष्ट्यांच्या जवळून चाललाय. कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. पहिल्या चेंडूवर 2 धावा. तर दुसरा चेंडू मात्र लगेच निर्धाविटे टाकला गेलाय. जय गणेश सारसोळे संघाला जर जिंकायचं असेल अशाच प्रकारची अचूक मारायची भेदक मारायची गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने निर्धाव चेंडूची सांगता इथे पार पाडावी लागेल. कारण पॉवर प्लेची पहिली 2 षटकं ही महत्वपूर्ण भूमिका बजावतील. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच कळवतायत तर यष्ट्यांना सोडून बराचसा बाहेर चेंडू चाललाय. अवंतर धावेने धावफलक पुढे सरकले जात आहे. 30 धावांचं टार्गेट आहे, ते चेस करायचंय. इथे मात्र एकविरा वाशीगाव या संघाला आणि तेच चेस करत असताना अशा प्रकारची जर खराब गोलंदाजी तुम्ही केलीत तर तुमच्या संघाला कुठेतरी शेवटच्या क्षणी संकटाला सामोरं जावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 3 वर. 3 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. यानंतर होणारा सामना तुम्ही पाहू शकाल गावदेवी जुगाव वर्सेस RS गोठवली या 2 दिग्गज संघादरम्यान. तर टॉस साठी या गोलंदाज गणेश. इथे मात्र लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न कुठेतरी फसला. खराब क्रिकेट मी म्हणेन नितीनचं. पहिल्या चेंडूवर 2 धावा काढल्या, त्यानंतर सातत्यानं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नितीन करतोय. कारण क्रिकेटचा खेळ आहे, कोणत्याही संघाला कमी आखण्याची चूक कोणीही करायची नसते. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठल्या क्षणी बाजी पलटेल ते देखील सांगणं कठीण असतं. संतोष तर कालचा सामना आपण पाहिला. धारावी संघाने शेवटच्या क्षणार्धात 6 चेंडूंमध्ये 5 धावा काढून दिल्या नव्हत्या. तर अशा प्रकारचं क्रिकेट जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळतं आणि त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. गोलंदाज गणेश. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, चेंडू हवेत आहे. शतरक्षक तैनात. इथे मात्र सुरेख झेल होत्याचं नव्हतं झालं. पहिला हादरा, पहिला धक्का संघाला बसतोय. मोठा मासा गळाला. फलंदाज नितीन सुतार बाद. DJ
विथ द रेकॉर्ड फलंदाजी करत असताना या खेळाडूच्या नावावर आपण पाहतो आणि तोच फलंदाज मैदानामध्ये जातोय. बऱ्याचशा आशा असतील या खेळाडूकडून. तत्पूर्वी गोलंदाज सज्ज होतोय गणेश. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकात सुरेख गोलंदाजी. व्हेरिएशन पहा तुम्ही किती सुरेख आहे. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू टाकला फलंदाजाला शेवटच्या क्षणापर्यंत चखवलं आणि हा चेंडू मात्र निर्धाव टाकण्यासाठी गोलंदाजाला यश मिळालं. इंटरनॅशनल क्रिकेट तुम्ही पाहता त्यामध्ये जेम्स फॉकनर नावाचा गोलंदाज मात्र स्लोअर वन पद्धतीचे चेंडू फार सुरेख टाकतो आणि त्याच प्रकारचा हुबेहूब पण या गोलंदाजीमध्ये जाणवला. धावसंख्या स्थिरावली आहे 3 या आकड्यावर. एक गडीने 3 जरूर बाद झालाय. सुरेख गोलंदाजी. गोलंदाज गणेशच्या माध्यमातून पहिलं षटक असतं. पॉवर प्लेचं षटक असतं. दबाव असतो परंतु कुठल्या प्रकारचा दबाव जाणवत नाहीये गणेशवर. पूर्णपणे इतक्या वर्षाचा अनुभव. इथे मात्र मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी पडते की काय. इथे मात्र पंचांचं बोट आणि प्रेक्षकांचे हात मात्र वर झालेत आणि इथे नक्कीच कळवलं जाते फलंदाज मात्र बाद आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सीमा रेषेवर मास्टरला डीजे प्ले. संतोष सर मी पहिलंच म्हणतो तो लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात. 30 धावांचं टार्गेट होतं आणि ते चेस करत असताना पहिला हादरा नितीन सुतार तर दुसरा हादरा संघाला बसला. चेतन बाद झाला. सन्मान्य अतिथी प्रभाकरजी भोईर साहेब यांच्या शुभ असते तर टॉस होईल. RSC गोटवली संघाचा कर्णधार भूषण इथे उपस्थित आहे तर गावदेवी जुगाव संघाचा कर्णधार शिशिर देखील इथे उपस्थित आहे. या दोन कॅप्टन दरम्यान इथे टॉस होतोय. सन्मान्य प्रभाकरजी भोईर यांच्या शुभ असते. नाणं हवेत जात आहे आणि नाणेफेकीचा कौल लागतोय. आमच्यापर्यंत कळवा कोण इथे मात्र टॉस विन RSC गोठवली. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि नंतर लगेचच मैदानामध्ये उतरा. तत्पूर्वी एक चांगला सामना मैदानामध्ये रंगतोय. पाहता पाहता षटक क्रमांक पहिलं इथे पूर्ण झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटका अखेरीस सुंदर गोलंदाजी केली. 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी मात्र इथे बाद झाले. जय गणेश सारसोळ संघ टाइमर इथे चालू आहे याचं देखील भान ठेवा. वेळेचं बंधन आहे. वेळेला बरंच महत्व आहे. वेळेला बरीचशी किंमत आहे तर तुमच्या माध्यमातून थोडंसं सहकार्य आम्हाला मिळावं ही सदिच्छा इथे प्रकट करतोय. तर 30 धावांना सडोतर उत्तर देत असताना पहिलं षटक मात्र सुरेख टाकलं आणि आम्ही देखील सामना जिंकण्यासाठी आलोय दाखवून दिलं. एक चुरशीचा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. कारण क्रिकेटचा खेळ ज्यावेळेस तुम्ही खेळता कोणालाही हार पसंत नसते. प्रत्येकाला जिंकायचं असतं परंतु जो संघ चांगला खेळेल तो संघ नक्की जिंकेल. दुसरा षटक इथे मात्र मिथून चांगला फटका चेंडू हवेत आहे. इथे मात्र सुरेख झेल तू चल मैं आया अशा प्रकारचं खराब क्रिकेट पाहायला मिळत आहे. पहिला हादरा नितीन दुसरा हादरा चेतन आणि तिसरा हादरा संघाला बसतो. शरद देखील बाद आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. खेळाचा स्पीड थोडासा वाढवा. आयोजक संयोजक आम्हाला सातत्यानं सांगतायत थोडंसं सहकार्य करा. प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग घेऊ नका. कौतुक करावं लागेल गोलंदाज मिथुनचं देखील. लेग कट ऑफ कटचा बादशाह नक्कीच सारसोळे गावातून खेळताना सातत्यानं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतं. आज मात्र तीच चमक दाखवतोय आणि फलंदाजाला मात्र माघारी परतवलं. शरद इथे बाद होतोय. खराब क्रिकेट मी म्हणेन वाशीगाव संघाचं. कारण धावा चेस करायच्या तुम्हाला फक्त आणि फक्त 30 आणि 30 धावा चेस करत असताना अशा प्रकारचं खराब प्रदर्शन तुमच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एकीकडे जर पाहिलं कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं आणि एकीकडे जर पाहिलं तर खराब फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 3 या आकड्यावर स्थिर. इथे मात्र सुरेख चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा टप्पा पडल्यानंतर सपकन बाहेर वळण घेतोय पंच. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची एक धाव आहे तर जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत कळवा विनंती करतोय. लांबून आम्हाला कुठेतरी सांगणं कठीण आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 4 वर.
षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं षटक इथे टाकलं जात आहे. सुरेख माराची गोलंदाजी गोलंदाज गणेशने साकारली आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवतोय गोलंदाज मिथून. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या दिशेने चेंडू लगावला. चेंडू अडवणं कठीण. बघता बघता चेंडू सीमा पार. पहिला ब्रँडेड चौकार फलंदाज लगावतोय योगेश भगत आणि आपले इरादे इथे स्पष्ट करतोय आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. तर 3 चेंडूमध्ये 3 चौकार, जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर सन्मान्य अतिथी अनिकेतजी रमाकांतजी म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रुपये 1000 इथे दिले जातील. रोख रुपये 1500 इथे दिले जातील. प्रत्येक षटकाराला 500 पर्यंत लागोपाठ मारायचे आहेत याची नोंद घ्या. फक्त योगेश भगत साठी सुवर्ण संधी आहे. गोलंदाज पुढे एकदा सज्ज. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटर जाऊन चांगला फटका. कॅचेस विन द मॅचेस नेहमीच म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. कदाचित ही कॅच नाही तर मॅच सुटले असेल, कारण येणाऱ्या वेळेस सांगून जाईल. विस्फोटक फलंदाजाला ज्यावेळेस तुम्ही जीवदान देता त्यावेळेस मोठमोठे रेकॉर्ड घडलेले तुम्ही पाहिलेत. रोहित शर्माच्या बाबतीत देखील तसंच घडलं. झेल सुटला त्यानंतर 264 धावा साकारल्या. नवी टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या शून्यावर झेल सुटला होता निलेश भोईरचा. त्यानंतर 6 चेंडूमध्ये 6 षटकार निलेशने लगावले. 27 चेंडूमध्ये 54 धावांची स्फोटक खेळी साकारली. म्हणजे क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फलंदाजाचा झेल सोडता त्यावेळेस मात्र तो फलंदाज रौद्र रूप धारण करतो आणि षटकार चौकारांची आतिषबाजी त्या फलंदाजाकडून पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे, पाहायचं झेल सुटलाय काय करमत करतो योगेश भगत उर्फ गॅरो आपल्या संघासाठी. इथे मात्र चांगला फटका कार्पेटच्या 4 चेंडू चाललाय. शतरक्षक तैनात आहेत. थोडंसं सुमान दर्जाचं शतरक्षण आणि त्याचा मोबदला. एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर. 10 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. सातत्याने क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळता. तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं शतरक्षण देखील तितकंच सुरेख असायला हवं, कारण मोठी क्रिकेटची स्पर्धा तुम्ही खेळताय आणि त्यामध्ये खराब शतरक्षण जर तुम्ही केलंच तर त्या धावा मात्र संघाला महाग पडू शकतात. इथे मात्र सुरेख ब्रँडेड फटका. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी बिग 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 हिट योगेश भगत. डीजे प्लीज. लगावतो तोच झेल सोडला योगेश आणि त्यानंतर लगावलेली ही चपराक तुम्ही पाहू शकता. 6 धावांची धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 वर. 30 धावांचं टार्गेट होतं ते चेस करत असताना अडखळला होता वाशीगाव संघ. पहिला हादरा संघाला बसला होता नितीन, दुसरा हादरा संघाला बसला होता चेतन, तिसरा हादरा संघाला बसला होता शरद आणि त्यानंतर मात्र संघाला सावरण्याचं काम जर कोणत्या फलंदाजाने केलं असेल तर त्या फलंदाजाचं नाव आहे योगेश उर्फ गॅरो, डेंजर मॅन फ्रॉम वाशीगाव. चांगली खेळी आपल्या संघासाठी साकारतोय. गोलंदाजीमध्ये बदल इथे होतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक खेळतोय गोलंदाज चंदन. बघायचं काय करतोय चंदन. आपल्या संघासाठी एक चांगला खेळाडू आहे जय गणेश सारसोळे संघाचा. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस हा वेगळा असतो हे पहिल्या दिवसापासून मी सांगतोय. समोर रोहन, रोहन कडू मोठा फटका मारायचा होता, जरूर मोठा फटका लगावलाय, परंतु चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये. तत्पूर्वी इथे एकच धाव मिळेल. जुना चेंडू मैदानामध्ये द्या. तिसरं षटक किती चालू आहे. चेंडू आलाय, तरसकडे भरपूर चेंडू आहेत, तो चेंडू मैदानामध्ये दिला जातोय. तर वातावरण तुम्ही पाहत आहे, जिकडे नजर जाते तिकडे मात्र प्रेक्षकांची अफाट गर्दी पाहायला मिळते आणि याचं श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर यतीन भोईर, वैभव भोईर यांच्या आयोजनाखाली हे चांगलं असं आयोजन आपण पाहतोय. आपल्या लाडक्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे आयोजन. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू मोठा फटका लेग साइडच्या दिशेने लगावलाय. बघता बघता चेंडू चाललाय सरळ सीमा पार. खराब शतरक्षण, चांगला चौकार. फलंदाज रोहन कडू देखील लगावतोय. धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21. 21 धावा आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे
गरज होती ते चेस करत असताना 21 धावा मात्र धाव फलकावर लागल्या. चांगली फलंदाजी योगेश भगत, चांगली फलंदाजी साकारतो रोहन कडू आणि विजयाच्या दिशेने आम्ही चाललोय हे दाखवून देतो तमाम प्रेक्षकांना. इथे मात्र चंदन पुन्हा एकदा सज्ज होते. मोठा फटका मारायचा होता परंतु सारखी सारखी दिवाळी नसते असं म्हटलं जातं. बॅटच्या आतल्या भागाला चेंडू लागला. तत्पूर्वी एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. चांगलं क्रिकेट, सुरेख क्रिकेट येते मात्र योगेश भगतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण ज्या वेळेस नितीन बाद झाला, ज्यावेळेस चैतन बाद झाला, ज्यावेळेस शरद बाद झाला, असं कुठेतरी वाटलं होतं की अडचणीत येतोय वाशीगाव संघ, परंतु संघाला सावरणारा एखादा फलंदाज नक्कीच असतो आणि ते काम मात्र योगेश भगतने इथे साकारलं. चांगली खेळी. इथे मात्र पुन्हा एकदा बेगेट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. सातत्यानं प्रत्येक चेंडूवर मोठे प्रहार लागत नसतात. कारण मनोज पाटील ज्या प्रकारे सांगतात प्रत्येकाला वीरेंद्र सेहवाग बनण्याची गरज नसते. राहुल द्रविड सारखी खेळी जरी एखाद्या फलंदाजाने साकारली तरी देखील तुमचा संघ विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 22. सामना जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे 14 चेंडूंमध्ये. इथे मात्र गती परिवर्तन, सुरेख गोलंदाजी, पंचांकडे अपील इथे केली. पंच इथे मात्र कुठल्या प्रकारची अपील उचलून धरत नाहीयेत. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी हे कळवलंय आणि इथे मात्र चांगलं इष्टरक्षण मिथुनच्या माध्यमातून. कारण अपील करण्याचं काम सातत्यानं खेळाडूंचं असतं परंतु पंचांचं देखील कौतुक करतोय. अतिशय करडी नजर या सामन्यावर त्यांची. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, गोलंदाज चंदनच्या माध्यमातून. चौकार लागल्यानंतर मात्र सुरेख कमबॅक केलंय. पुढचा चेंडू या षटकातला. इथे मात्र लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्यावर चांगला फटका. लेग साइडच्या दिशेने चेंडू मारायचा होता. बॅटची एज लागली, चेंडू गेला ऑफसाइडच्या दिशेने. तत्पूर्वी इथे एक धाव पूर्ण होते. बघता बघता षटक क्रमांक 3 देखील इथे पूर्ण होतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या तब्बल 23 धावा. पहिल्या षटकात गणेशने 3 धावा दिल्या, दुसऱ्या षटकात मिथुनने दिल्या 13 धावा आणि तिसरं षटक मात्र चंदनचं चांगलं षटक, जवळून 7 धावा खर्च केल्या. खेळ इथे रंगतोय. 3 षटक झालेत, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 23. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. टायमर चालू आहे त्यामुळे टाइमपास करू नका. संधी मिळते ती डीजे मास्टरला. डीजे प्लीज. फलंदाज रोहन कडू. 9 सेकंड कडे तुम्ही पाहता योगेश भगत. चेंडू असतील 12, सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 12 चेंडू 7 धावा, 7 धावा 12 चेंडू. चेंडू भरपूर आहेत, धावा कमी आहेत परंतु क्रिकेट आहे. इथे मात्र सुरेख चेंडू, गती परिवर्तन करून टाकलेला आहे. यष्टीरक्षकाकडून चुकी होते. पंच आमच्यापर्यंत इशारा नक्कीच इथे देतील. वाईट +1. 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होतात. खराब गोलंदाजी, निर्णायक क्षणी इथे गोलंदाज गणेश करतोय आणि फायदा होतोय वाशीगाव संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25. 25 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या. चेंडू असतील 12 आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. एखादं मेडन षटक जर कुठल्या गोलंदाजाने टाकलं तर मात्र सामन्यामध्ये रोमांचकता वाढू शकते परंतु समोर आहे तितकाच घातक योगेश भगत. नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला हार्ड हिटर फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख होते. ते दाखवून दिलं होतं घनसोलीच्या मैदानावर, ते दाखवून दिलं होतं कोपरखिरण्याच्या भूमिपुत्रच्या मैदानावर. सातत्यानं लांबलचक षटकार लगावले होते. गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय गणेश. इथे मात्र बिग हिट आणि या स्पर्धेतला सर्वात लांबलचक षटकार जर कोणी लगावला असेल तर 2011चा वर्ल्ड कप तुम्ही पाहिला असेल. ज्या प्रकारे फिनिश महेंद्रसिंग धोनीने सामना केला होता त्याच प्रकारचा फिनिश करतोय डेंजर मॅन फ्रॉम वाशीगाव योगेश भगत. पाहायला मिळेल. RSC संघ तुम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तुमची सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. तर गावदेवी जुगाव संघ तुम्हाला शतरक्षणाचं आमंत्रण दिलंय. तुम्ही शतरक्षण करण्यासाठी त्वरित मैदानामध्ये उतरा. सामना इथे लगेचच चालू होईल. तत्पूर्वी मी माईक सोबतोय माझे साथी समालोचक, कोपरखिरण्याचे भूमिपुत्र आणि नवी मुंबईचा बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सर्वांचे लाडके संतोष सर तत्पूर्वी संधी देतोय ती डीजे मास्टर.